नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, काल भरपूर पाऊस झाला. काल सोमवार दुपारनंतर 4 ते 6 वाजेपर्यंत 2 तास भरपूर मुसळधार पाऊस झाला. मी व्हिडिओ पण टाकलेला आहे, शेअर केलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता विचार येते शेतकऱ्यांची की आता सोयाबीन पिकाला बराचसा कार्यकाळ झालेला आहे की तणनाशक मारावे का. मलाही विचार आला. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो की तणनाशक मारावे की नाही मारावे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला तर बघूया, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा शेतकरी मित्रांनो, हे माझं सोयाबीन आहे. या सोयाबीनला आता वय झालं आहे. सोयाबीनचं 26 दिवसाचं वय झालेलं आहे आणि 26 तारखेचीच पेरणी आहे जूनची आणि 21 जुलै चालू आहे. तर तुम्ही सोयाबीन बघू शकता, वाढ बघू शकता माझ्या सोयाबीनची. जवळपास टोंगळीपर्यंत सोयाबीन पोहोचलेलं आहे. सोयाबीनचं पान बघा कसं धोपावणी आहे आणि निकोप सोयाबीन आहे. आणि अळी होती माझ्या सोयाबीनवर, अळी होती. आता कालच्या पावसाने अळी पण निघून गेलेली आहे. ओल बघा, पाऊस बघा किती आलेला आहे. हे बघा भरपूर. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन लहान असेल, म्हणजे इथली हाईट वाढलेली नसेल आणि 15-16 दिवसाचे सोयाबीन असेल, लेट पेरणी झाली असेल, त्या शेतकऱ्यांनी नक्कीच तणनाशकाची फवारणी करावी. परंतु ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन तणापेक्षा मोठे आहे, पान मोठे आहे आणि फवारणी करताना पूर्ण औषध सोयाबीन पिकावर पडतं तणनाशक, त्या शेतकरी मात्र विचार करावा. कारण की आता सोयाबीन कोण्या अवस्थेत आहे बघा शेतकरी मित्रांनो. माझं सोयाबीन कोण्या अवस्थेत आहे बघा. सोयाबीनचं झाड आहे. या सोयाबीनचं वय झालेलं आहे 26 दिवसाचं. या सोयाबीनच्या मुळ्याला सुटणार आहे नत्राच्या गाठी आणि वाढणार आहे. हे नकोब आहे, सोयाबीन नकोब आहे. म्हणजे याच्यात ताकद आहे. तणकट जरी असेल, या सोयाबीन झाडामध्ये पूर्ण ताकद आलेली आहे. आता संजीवनी मिळालेली आहे. पूर्ण विकास होईल झाडाचा. आणि या पद्धतीमध्ये, या अवस्थामध्ये जर आपण तणनाशकाची फवारणी केली, अजून 8-10 दिवस मागं सरणार. म्हणजे उत्पादनात नक्की घट येईल शेतकरी मित्रांनो. तर आता या कंडिशनमध्ये तणनाशकाची फवारणी आवश्यक नाही आहे. कारण की मला अनुभव आहे. मी माझ्या कपाशी पिकावर तणनाशकाची फवारणी केली तर 8-10 दिवस तरी कपाशी पीक सुधारलेली नाही. आणि तणनाशकाची फवारणी कोणत्याही पिकावर कोणतीही करा शेतकरी मित्रांनो, म्हणजे पिकानुसार तणनाशकाची फवारणी आहे. सोयाबीनवर अलग, कपाशीवर अलग, नाही का. तुम्ही कांद्यावर अलग मारता, वेगवेगळं तणनाशक आहे. तर 8-10 दिवस तरी फरक पडतो. आणि आता ओल पण भरपूर आहे. तर आता जर फवारणी केली तर सोयाबीन पीक माघारणार शेतकरी मित्रांनो. तुमचं मत काय म्हणतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मी तर मारणार नाही आहे शेतकरी मित्रांनो. आता उरला प्रश्न शेतकरी मित्रांनो या तणकटाचा. त्या तणकटाची विल्हेवाट अशी लावायची, ज्या तुमच्या शेतामध्ये येल असेल, येल उपडून घ्यावे. मोठमोठे वेल, मोठमोठे तणकट, मोठमोठे गांजर गवताचे झाडं उपडून घ्यावे. आणि लहान लहान जे आहे ते राहिले शेतकरी मित्रांनो. नंतर सोयाबीनची वाढ काही दिवसापर्यंत होईल. आता 60-65 दिवसापर्यंत सोयाबीनची वाढ चांगल्या पद्धतीने होते. नंतर शेंगा, फूल आदी भरणे हा कालावधी असतो. नंतर वाढ खुंडल्यामुळे थांबते आणि नंतर तणकटाची वाढ दिसते. जेव्हा सोयाबीन सोंगणीला येतं तेव्हा आपण तणनाशक मारून सोयाबीन सोंगून घेऊ शकतो किंवा हार्वेस्टरने काढून घेऊ शकतो. आणि उरला प्रश्न शेतकरी मित्रांनो मध्यंतरी काळात नंतर आपण तणकट जर जास्तच झालं तर अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो आपल्या सोयाबीन पिकावर. या अवस्थामध्ये कीटकनाशकाची फवारणी थोडी दाट घ्यावी. आपण पहिले एकरी 6 डबे मारायचो तर 8 डबे मारावे. तणकटाचा म्हणजे अळीचा प्रादुर्भाव होऊ नये. म्हणजे तणकटा पिकामध्ये काय होते, अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो. कारण की गरम हीट होते, हवा लागत नाही पिकाला या कारणाने. आणि शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तणकट जमिनीमध्ये असलं म्हणजे आपल्या पिकाला जमिनीमधून पोषक तत्व भेटत नाही, म्हणजे खाद्य भेटत नाही. म्हणजे आपलं पीक काय करतं, तणकटासोबत स्पर्धा करत राहतं. म्हणजे कोणाला जमिनीमधून म्हणजे पुरवठा मिळेल. तर याकरता आपण काय करायचं, सोयाबीन पिकाला विद्रव खताची फवारणी करावी. या विद्रव खताची जर फवारणी केली, सोबत तणकटही वाढेल, वाढू द्या, काही फरक पडणार नाही. पण सोयाबीनलाही मिळेल काही ना काही. तर शेतकरी मित्रांनो,
आताच जर आपण तणनाशकाची फवारणी तर शेतकरी मित्रांनो, आताच जर आपण तणनाशकाची फवारणी केली तर पीकही माघारणार शेतकरी मित्रांनो. आणि समोर पाऊस कमी आहे. आताच जर पीक 8-10 दिवस माघारले आणि समोर जर पाऊस नाही आला तर अजून माघारत राहील शेतकरी मित्रांनो. पीक व्यवस्थित येणार नाही. आणि समोर बरेचसे तज्ज्ञ लोक सांगत आहे पाऊस नाही. आताच तर पाऊस बघा, एक 25 दिवस झाले पाऊस नाही आहे बऱ्याचशा ठिकाणी, आणि आताही पाऊस नाही आहे. तर वेळेवर डिसिजन घ्या शेतकरी मित्रांनो. आणि पिकाची अवस्था पाहून व्यवस्था लावणे हे फार आपलं म्हणजे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. आणि पाऊस खूप कमी आहे. ऑगस्ट महिन्यात तर पाऊसच नाही आहे. जे तणकट आहे तेच तणकट आहे. आता सध्या दुसरं तणकट कोणतंच नाही. जे पहिलं तणकट निघालं तेच तणकट वाढणार. दुसरं नवीन तणकट कुठे निघणार आता. आता तर 8-10 दिवसात पूर्ण जमीन आपली झाकून घेणार सोयाबीन पीक. दुसरं तणकट नाही निघणार शेतकरी मित्रांनो. तर हे माझं प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा, की मारावे की नाही मारावं तणनाशक. नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. तुम्ही मारलं का तणनाशक? नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.